नमस्कार. लेमन न्यूजच्या मुकाबला लोकसभेचा या मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा बहुचर्चित उमेदवाराला की जो स्वतः उच्च शिक्षित आहे, कुटुंबाकडे समाजसेवेचा आणि राजकारणाची एक परंपरा आहे आणि असं असताना आपलं उच्च शिक्षण सोडून, आपलं प्रोफेशन सोडून, आपली डॉक्टरकी सोडून हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात किंबहुना रणधुमाळीत उतरलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे. कारण इथला शिवसेनेचा खासदार हा राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन बसला होता आणि त्यामुळे ही लढाई आता त्या खासदाराविरुद्ध असणार आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी असणार आहे. मनसे त्यामध्ये तिसरा भिडूची भूमिका बजावणार आहे. असं हा जो मतदारसंघ आहे हा आहे मुंबईच्या शेजारी असलेल्या आणि मुंबईची सांस्कृतिक उपराजधानी समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीमधला, अर्थात कल्याण हा जो मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवली, इथून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांचा मुकाबला जो आहे तो राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे माजी शिवसैनिक आनंद प्रकाश परांजपे यांच्याशी आहे आणि त्याचबरोबर राजू पाटील जे रमेश पाटील यांचे भाऊ आहेत त्यांच्याशी आहे. राजू पाटील हे स्थानिक आहेत आणि मनसेच्या राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी आतापर्यंत 2 सभा घेतलेल्या आहेत. तिसऱ्या सभेचंही नियोजन तिथे होण्याची शक्यता आहे आणि पहिल्यांदा राज ठाकरे यांनी टीका केली आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर. या सगळ्या गोष्टीकडे मी येणार आहे, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे मला एक सांगा की तुमचं स्वागत आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये, पण हे स्वागत करताना एक प्रश्न मला पडतोय की देशभरातली तरुणाई राजकारण्यांना आणि राजकारणाला शिव्याशाप देते, राजकारणाच्या नावाने बोटं मोडते, त्यावेळेला डॉक्टरकी सोडून इकडे काय यावंसं वाटलं? डॉक्टरकी सोडून नाही म्हणू शकत आपण. मी माझं आता फायनल इयरमध्ये आहे, MS ऑर्थोपेडिक्स. एक्झामही आहे पुढच्या 25 मेला. तर पहिली आता लोकसभेचं पहिली एक्झाम लोकसभेची आणि त्याच्यानंतर मग MS ऑर्थोपेडिक्सची एक्झाम आहे 25 मेला. तर असं सर्व आहे. शिक्षण कुठे सोडलेलं नाही आहे, शिक्षण पूर्ण करणार आहे, एक्झामही देणार आहे. तर असा प्रश्न कुठे उद्भवत नाही की शिक्षण सोडून. आणि राजकारणात सर्वजण फक्त चर्चा करत असतात की राजकारणामध्ये उच्च शिक्षित लोकांनी, तरुण लोकांनी यावं, पण फक्त काठावरती बसून पाणी किती गढूळ आहे हे म्हणण्यापेक्षा खाली जाऊन गाळ किती साचलाय तो आपण कसा काढू शकतो यावरती सर्वांना इंटरेस्ट घेतला पाहिजे. अशा सुशिक्षित लोकांनी राजकारणात येऊन फक्त चर्चा न करता प्रत्यक्ष प्रॅक्टिकली त्या पाण्यामध्ये, गढूळ पाण्यामध्ये उतरून तो गाळ काढावा असं मला वाटतं. आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी ही जी लोक फक्त चर्चा करतात, चर्चेचा विषय अस्तित्वात आणण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं आणि त्यांनी एका तरुण आणि उच्च शिक्षित, पण असं म्हटलं जात होतं की निवडणुकीच्या आधी तुमचे वडील एकनाथ शिंदे जे ठाणे जिल्ह्याचे सगळ्यात मोठे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांना उमेदवारी दिल्यास राजकीय भूकंप घडू शकेल अशा गोष्टी समोर येतील आणि त्या येऊ नयेत म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली असं बोललं जातंय. काय अशा भयंकर गोष्टी होत्या? राष्ट्रवादीकडून हा प्रचार केला जातोय. राष्ट्रवादीला आता सर्वांना लोकतंत्रामध्ये हक्क दिलेला आहे ज्याला त्याला आपल्या मतं मांडण्यासाठी. आज पक्षाने एक माझ्यासारख्या एका तरुणाला संधी दिलेली आहे आणि हा सर्व पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे की मी कल्याणमधून लोकसभेची निवडणूक लढवावं. आणि जी काही टीका राष्ट्रवादी करत आहे, आज त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षापासून माझे वडील शिवसेनेमध्ये आहेत आणि त्यांनी पूर्ण आपलं जीवन शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी, उद्धव साहेबांसाठी अर्पण केलेलं आहे. आणि जी काही टीका, असे काही आरोप नव्हते, असे काही टीका नाहीये की ज्यातून महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप घडेल? मला असं वाटत नाही. आता ज्यांना टीका करायची आहे ते टीका करणार. आता सर्वांनाच माहिती आहे की शिवसेनेची एकनिष्ठ आणि त्यांच्या निष्ठेवरती प्रश्नचिन्ह उमटवणारा राष्ट्रवादीला तेवढा हक्क नाहीये असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी होत असताना
ज्या वेळेला एकनाथ शिंदेंना जर निवडणुकीचं तिकीट नको असेल तर एखाद्या कार्यकर्त्याला ते मिळावं अशी एक अपेक्षा होती किंवा अशी अशी एक धारणा होती. पण ते न होता घराणेशाहीचाच अवलंब करत एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. काय होतं त्याच्या निष्पाप निरागसपणाचं भांडवल शिवसेनेला करायचं होतं की घराणेशाहीची परंपरा कायम ठेवायची होती? मला असं वाटत नाही कुठेही यामध्ये घराणेशाही आलेली आहे. आज कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवत असतो, हे तुम्हालाही माहिती आहे. बाळासाहेबांपासून हे चालत आलेलं आहे आणि आजही अ, पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला तो, मीही एक शिवसैनिकच आहे. असं नाही की मी अपक्ष म्हणून लढतो आहे आणि कुठून अचानकपणे या राजकारणामध्ये आलेलो आहे. राजकारण हे मी माझ्या लहानपणापासून घरातच पाहत आहोत. घरात म्हणजे तेवढं हा, सगळं राजकीय राजकारण घडामोडी घडामोडी घरातच होत आहेत. तर या कुठे आणि आधीपासून पण कधी असं वाटलं होतं- कॅम्पेनिंग असू दे, कधी असं वाटलं होतं इलेक्शन की हे असू दे, सगळं शिक्षण करिअर सोडून बाजूला ठेवून राजकारणाच्या वाटेला कधी जावं लागेल? असं वाटलं नव्हतं कधी की अचानकपणे एवढा टर्निंग पॉइंट येईल लाईफमध्ये. पण काही गोष्टी नकळतपणे घडत असतात आणि पक्षश्रेष्ठींनी विचार केला माझ्याबद्दल. त्यांनाही कुठेतरी वाटत असेल की अशा लोकांना पुढे करून आपण फक्त चर्चा अशा न लोकांना करता- मी त्याच मुद्द्याकडे येणार आहे की हा. आनंद परांजपेंनी जे काही केलं हा. किंवा आनंद परांजपे जे काही राष्ट्रवादी बरोबर गेले त्याचा वचपा काढण्यासाठी तुमचा वापर केला जातोय असं नाही वाटत तुम्हाला? की आनंद परांजपे स्वतः एक सुशिक्षित आहेत, स्वतः एक पदवीधर आहेत, उच्च शिक्षित आहेत, मग त्याला तोड देण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात आणा असं नाही वाटत? आज सर्वांचीच अपेक्षा आहे की सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावं. तर त्यासाठीच पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी दिलेली आहे. आणि राहिली गोष्ट आनंद परांजपेंचा वचपा काढण्याची. आज माननीय आनंद परांजपे साहेबांना 2 वेळा शिवसेनेने खासदार केलं, शिवसेनेचं सचिवपदही दिलं. पण ते आज आरोप करत सुटलेत की पक्षामध्ये माझी कुचंबना होत होती. आज 2 वेळा शिवसेनेने खासदार करून, शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून ज्यांना निवडून दिलं, मोठी मोठी पदं दिली, आता त्यांची कॉर्पोरेटर होण्याची ही लायकी नव्हती. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि शिंदेसाहेबांवरती जो आज टीका करतो आहे की शिंदेसाहेब वेळोवेळी अपमान करत होते, आज शिंदेसाहेबांमुळे आणि शिवसेनेमुळे ते 2 वेळा खासदार झाले, याची जाण त्यांना राहिलेली नाही आहे. मुलापेक्षा माझ्यासारखंच प्रेम शिंदेसाहेबांनी त्यांच्यावरही केलं आणि असं हे त्यांनाही माहिती आहे. आणि आज ते जे काही वल्गना करतायत, जी काही शिंदेसाहेबांवरती टीका करतायत, आज त्यांनाही कुठेतरी वाटत असेल की आपण अशी टीका नाही केली पाहिजे. मग ती त्यांच्याकडून कोणी करून घेत आहे? असं आता ते एवढे, मी तर लहान आहे, ते सुज्ञ आहेत, सुशिक्षितही आहेत. जर त्यांच्याकडून असं कोणी करून घेत असेल तर त्यांचा तो पुरकटपणा असेल. आणि आता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये गेले तर टीका तर करणारच असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर आपण पाहिलं की गेल्या वेळेला वसंत डावखरेंनी तिथून जो विजय मिळवला होता तो 22,000च्या किंवा 25,000च्या आसपासचा तो विजय होता. अगदी शब्दाच्या सांगायचा तर तो 22,000 मतांनी तो विजय मिळवला होता. ही जी 22,000 मतांची जी पोकळी आहे ती पोकळी मनसेमुळे आणखी एका विचित्र पद्धतीत गेली. हा मुकाबला कोणाचा आहे? परांजपे विरुद्ध शिंदेचा आहे की शिंदे विरुद्ध पाटील यांचा आहे की ही तिरंगी लढत आहे? आमची जी लढाई आहे ती आम्ही अगोदरपासूनच म्हणतोय की भ्रष्टाचारी घोटाळेबाज काँग्रेस राष्ट्रवादी सरकारची आहे. आणि आज मनसेचं तुम्ही बोललात तर लोकांना माहिती आहे आज मनसेची स्थिती. आणि मी मनसेच्या स्थितीकडे नंतर जाणार आहे. राज ठाकरेंनी अंबरनाथच्या सभेमध्ये तुमचा उल्लेख केला. राज ठाकरे साधारणपणे असा व्यक्तिगत उल्लेख करत नाहीत. या सगळ्या राज ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे दडपण आलंय? नाही, मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीने, माननीय राजसाहेब ठाकरेंनी एका एवढ्या छोट्या डॉक्टरचं नाव भर सभेमध्ये घेणं, त्यातच मला वाटतं आमचा अर्धा विजय हा निश्चित झालेला आहे. कारण की ते सहसा कोणाचं नाव घेत नाही, पण ह्या डॉक्टरचं नाव घ्यावं लागलं. तर यावरूनच आपल्याला कळतं की
पण मग हे नाव डॉक्टरचं दडपण घेतलंय. कोणावरती आलं आहे ते. हा नाही नाही, पण हे होत असताना ज्यावेळेला राज ठाकरेंसारखा माणूस टीका करतो त्यावेळेला मग ते कुठलाही एखादा काँग्रेसचा नेता असू द्या किंवा शिवसेनेतला नेता असू द्या तो हबकून जातो. डॉक्टर श्रीकांत शिंदे हबकलेत का राज ठाकरेंच्या टीकेमुळे? मला ते म्हणाले असं- की तिथे जाऊन काय करणार, तिथे तिथे जाऊन जाऊन काय काय शस्त्रक्रिया करणार? ऑपरेशन ऑपरेशन करणार करणार का? असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेत. आज मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आत्तापर्यंत ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांवर उपचार आणि ऑपरेशन करत होतो. आता खासदार म्हणून निवडून आल्यावरती या कल्याण लोकसभेवरती पण कसं काय चांगल्या रीतीने ऑपरेशन करून त्याला आरोग्यदायी कसं करायचं याच्यावरती लक्ष असेल आणि त्यांना काही कसं काय ऑपरेशन करणार ते मला बरोबर माहिती आहे. तर ते मी नक्कीच करेन. नाही, पण हे सगळं होत असताना राज ठाकरेंना मानणारा एक खूप मोठा वर्ग कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आहे. त्या महापालिकेमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका मागच्या वेळेला बजावली होती. अशा वेळेला राज ठाकरेंनी ज्या स्वरूपात राजीव पाटीलसाठी किंवा त्यांच्या उमेदवारासाठी ज्या सभा घेतलेल्या आहेत त्या सभेमुळे शिवसेनेला खूप मोठा सेटबॅक बसू शकतो. मला असं कुठेही वाटत नाही. गेल्या वेळी जेव्हा त्यांचे नगरसेवक निवडून आले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती तेव्हा पक्ष नवीन होता. लोकांना आशा होती की काही ना काहीतरी मनसे करून दाखवेल. पण गेल्या काही वर्षामध्ये लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. ते काही करू शकलेले नाही. नाशिकचं म्हणा तेही उदाहरण लोकांसमोर आहे. तर लोक आता सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत डोंबिवलीकर. त्यांना माहिती आहे की कोणाला मत द्यावं. आणि आता नवीन त्यांनी सुरू केलेलं, अगोदर बाळासाहेबांचा फोटो वापरला, आता मोदीजींचा फोटो वापरून लोकांमध्ये जे कन्फ्युजन करणार आहेत. पण लोक काही आता वेडे नाही, लोक सुज्ञ आहेत. त्यांना कळतं की कोणाला मत द्यावं आणि कोणाला मत दिल्यावरती देश आपला विकसित करण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी मत कोणाला द्यावं. हे सगळं होत असताना आनंद परांजपे हे शिवसेनेत होते. अगदी वर्ष सव्वा वर्षापूर्वी, दीड वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आता तुम्ही म्हणताय की इथे अमुक अमुक कामं झाली नाहीत, परांजपेंनी लक्ष दिलं नाही. मग शिवसेना काय करत होती असा कल्याण डोंबिवलीकरांचा प्रश्न आहे. म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वाचं परांजपेंकडे लक्ष नव्हतं की परांजपेंचं कामाकडे लक्ष नव्हतं? शिवसेनेच्या नेतृत्वाचं प्रत्येक आमदार खासदार जोही असेल त्याच्यावरती लक्ष असतं आणि तो कसं काय काम करतो यावरही बारकाईने पक्षश्रेष्ठी ही लक्ष देत असते. पण आता परांजपेंनाच इच्छा नसेल काम करण्याची तर त्यात पक्षश्रेष्ठी आणि शिवसेना काय करू शकते? आता त्यांनी मनानेच जर ठरवलं असेल की काम करायचं नाही तर त्यात तुम्ही काय करणार? आणि आता ते एवढा गाजावाजा करतात की मी रेल्वेची एवढी कामं केली. आता रेल्वेच्या ग्रेडिंगच्या हिशोबाने रेल्वेचा प्रोग्रेस होत असतो आणि रेल्वे प्रवासी संघटना ही त्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत असते वर्षानुवर्ष. तर त्यांनी आज जे फलक लावलेले आहेत की मी रेल्वेच्या एवढ्या फेऱ्या वाढवल्या, एवढ्या गाड्या वाढवल्या, 15 बोगींचा डब्या, हे सर्व जे कार्य आहे ते रेल्वे आपल्या परीने ग्रेडिंगच्या हिशोबाने त्यांचा प्रोग्रेस हळूहळू होत असतो आणि रेल्वे प्रवासी संघटनेचाही त्यात मोठा भाग असतो. आज जर यांना असं वाटत असेल की मीच केलं हे सर्व तर रेल्वे प्रवासी संघटनेचा परिश्रमाला एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. हेही त्यांनी जाणून घ्यावं की त्यांनी केलेला परिश्रम हा फक्त निमित्त आहे. अगदी खरं आहे. मी या प्रश्नाकडे विस्तृतपणे येणार आहे, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबण्याची. आपण डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गप्पा मारतोय, पण इथे थांबणार आहोत काही क्षणांसाठी आणि त्यानंतर विकास म्हणजे नेमकं काय त्यांना अपेक्षित आहे हे समजून घेणार आहोत ब्रेकनंतर. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकसभा मुकाबला 2014. आज विचार केला पाहिजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचा. उत्तम शिक्षण दिलं की माणसं तयार होतात. आता वेळ आलेली आहे हातामध्ये भगवा घेऊन पाऊल पुढे टाकायचं. 100 दिवसात महागाई कमी करू म्हणून केंद्राचं सरकार सत्तेवर आलं. केली महागाई कमी. गावामध्ये माहिती जावा आहे थोडासा श्रमसागर ठिकठिकाणी वाटण्याच्या गोष्टी मराठी माणसाबद्दल बोलत होते. काय करून ठेवलंय
यहाँ मेगा मॉल बनेगा, द बिगेस्ट इंडिया एवर सीन। यहाँ स्टेडियम बनना चाहिए। चैरिटी के बारे में सोच रहे हैं। कभी तो ऐसा ख्वाब देखिए जिसमें हजारों ख्वाब शामिल हों। GR एंटरप्राइजेज के इंटरनेशनल स्टेडियम ने इस शहर के लोगों में गर्व की उस कल्चर को अद्भुत बढ़ावा दिया है। GR Enterprises shares have reached an all-time high. जब दूसरों के ख्वाब पूरे करोगे ना तो अपना कल बनते देखोगे। जो परसेंटेज ऑफ वोटिंग है ये बम्पर माना जाए। मरते किसान और सोते किसान। नमस्कार, मैं प्रशांत आंग्रे और आप तमाम दर्शकों का स्वागत है FM प्राइम टाइम में। लेमन प्राइम टाइम हर रात 9 बजे। मुकाबला लोकसभेचा या मालिकेमध्ये आपण संवाद साधतोय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी। डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील एक बहुचर्चित उमेदवार। विकास त्यांना करायचा आहे, पण प्रत्यक्षात विकासाची सूत्र आणि समीकरणं यांच्यापासून त्यांचा तारू भरकटतंय असंच पाहायला मिळतंय। कारण ही संपूर्ण लढाई परांजपे विरुद्ध शिंदे विरुद्ध पाटील अशीच रंगताना दिसते। विकासाची नेमकी परिभाषा जी आहे डॉक्टर श्रीकांत, ती तुमची काय आहे? कारण इथे अनेक प्रश्न आहेत। ठाणे कल्याण समांतर रस्त्याचा प्रश्न आहे, रेल्वेच्या अनेक समस्या आहेत, प्रदूषणाचा प्रश्न आहे, भूमिपुत्रांचे असंख्य प्रश्न आहेत, पण ते शिवसेनेच्या खासदारांना 2 वेळा मिळूनही सोडवता आलेले नाहीत। आज गेल्या 1.5 महिन्यापासून जेव्हापासून उमेदवारी जाहीर झालेली आहे तेव्हापासून या लोकसभेचा आढावा घेत आहे। या लोकसभेमध्ये काय काय प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याची जाणीव होते। आज विकासाच्या मुद्द्यावरती कोणीही बोलत नाही आहे। आज छोट्या नेत्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत मोठ्या भर सभेमध्ये फक्त टीकेवरती जास्त भर दिला जातोय। तर असं न करता विकासावरती बोलावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि विकासाबद्दल समस्या, इकडचा प्रश्न, आज लोकसंख्या इकडची 18.5 लाख आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आणि समस्यांचं बोलायला गेलं तर सर्वात मोठी समस्या ही रेल्वेची आहे या भागामध्ये। कारण की रोज 15 लाख लोक रेल्वेने ट्रॅव्हल करत असतात, ये जा करत असतात मुंबईच्या दिशेने, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने। तर रेल्वेचा प्रवास कसा काय सुखकर होईल? गेल्या 6.5 वर्ष ज्यांनी खासदारकी उपभोगली त्यांनी रेल्वेसाठी काय केलं? आज फक्त फलक लावून खोटारडेपणाचा जो ॲडव्हर्टिजमेंट चालू आहे, मला असं वाटत नाही की त्यांनी खासदार असताना आणि रेल्वेच्या एका महत्त्वाच्या स्टँडिंग कमिटीवरती मेंबर आणि सरफेस ट्रान्सपोर्ट अशा एका कमिटीवरतीही ते मेंबर म्हणून आहेत। तर त्यांनी विकासाची जी कामे करायला हवी होती एवढ्या मोठ्या पदावरती असून त्यांनी केलेली नाहीत। तर आपण वळूया रेल्वेच्या समस्यांवरती। रेल्वेच्या समस्या, जशा फेऱ्या वाढल्या पाहिजे होत्या, 15 बोगींचे ट्रेन सुरू होणार होती, ती अजूनपर्यंत सुरू झालेली आहे, पण पाहिजे तशा फेऱ्या वाढलेल्या नाही आहेत। परत रेल्वे टर्मिनस होणार होतं, कल्याण रेल्वे टर्मिनस, असं आश्वासन गेल्या वेळी दिलं इथल्या माजी खासदारांनी, तेही कुठे झालेलं दिसत नाही। परत रेल्वे स्टेशनवरच्या ज्या समस्या आहेत, शौचालय नाहीत रेल्वे स्टेशनवरती, प्लॅटफॉर्मची उंची वाढलेली नाही, प्लॅटफॉर्मची रुंदी वाढलेली नाही, तिथे बसण्यासाठी जागा नाही, अशा सर्व रेल्वेच्या जटिल समस्या आहेत। FOBs झालेले नाही, लोकांना काय जो त्रास होतो, ॲक्सिडेंट्स होतात, ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिकडे ॲम्ब्युलन्स नसते, ॲम्ब्युलन्स असली तर ड्रायव्हर नसतो, फर्स्ट एड सर्व्हिसेस नाही रेल्वे स्टेशनवरती। तर अशा या रेल्वेच्या जटिल समस्या आहेत। त्याच्यामध्ये फक्त आणि जे काही ते दावे करतात की एस्केलेटर्स लावले, ते एस्केलेटर्स ही रेल्वेच्या ग्रेडिंग्सच्या हिशोबाने लावण्यात आलेले आहेत। ग्रेडिंग्सच्या हिशोबाने आपण म्हणायला गेलं तर रेल्वेची रेल्वेच्या समस्या, समांतर रस्त्याचा जो प्रश्न आहे तो अजून सोडवता आलेला नाहीये। आणि येत्या विधानसभेमध्ये ठाणे जिल्ह्यातून 24 आमदार
हे विधानसभेत पोहोचणार आहेत. बरोबर. जर आपण पाहिलं तर देशातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिलं बरोबर. जातं, पण तरीही काही लोकप्रतिनिधींना बरोबर. जाग येत नाही. रेल्वेची जी समस्या, समांतर रस्त्याची जी समस्या आहे, गेल्या वेळी जेव्हा 2005 मध्ये महापूर आला तेव्हा पूर्ण डोंबिवली विस्कळीत झाली होती ठाण्यापासून या बाकी शहरांपासून. तर रेल्वेला हा समांतर रस्ता व्हावा हे शिवसेना भाजपाचं धोरण आधीपासून आहे आणि त्यासाठी पाठपुरावा हा नेहमीच शिवसेना भाजपाच्या नेत्यांनी केलेला आहे. पण आता जे काही सरकार उत्तर देत आहे, CRZचा प्रश्न निर्माण होतोय त्या रेल्वेच्या समांतर रस्त्यात. जर CRZचा प्रश्न इथे लागू होतो तर तो नवी मुंबईचा जेव्हा एअरपोर्ट आता होतोय तर त्यामध्ये तुम्ही विशेष तरतूद करून त्याला आणि एवढं मोठ्या जागेमध्ये CRZचा प्रश्न असताना देखील तुम्ही श्रीमंतांसाठी जर एअरपोर्ट उभारू शकता तर इकडे गोरगरीब जनतेसाठी समांतर रस्त्यासाठी ही वेगळं धोरण का, असं मला वाटतं. तर आमची जेव्हा सरकार येईल तेव्हा हा समांतर रस्त्याचा प्रश्न जो आहे तो नक्कीच मार्गी लावू. हे झालं या समस्यांबद्दल. राजू पाटील यांना खूप मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतंय आणि भूमिपुत्र आहेत, ते स्थानिक उमेदवार आहेत, अशा स्वरूपाचं एक चित्र निर्माण केलं जातंय. काय आहे नेमकी वास्तव? स्थानिकाची जी परिभाषा आहे ती राजू पाटील साहेबांना कळली नसावी असं मला वाटतं. आज आपण कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढत नाही. आज फक्त तेवढ्या क्षेत्रापुरतं आपण मर्यादित नाही. आज ही देशाची निवडणूक आहे. लोकसभेमध्ये स्थानिक हा प्रश्न कुठेच येत नाही आणि स्थानिकचा प्रश्न उद्भवला तर आज ठाणे महानगरपालिकेचा 40% भाग हा कल्याण लोकसभेमध्ये येतो. तर मला वाटतं मीही स्थानिक आहेच आणि स्थानिकांचं जर त्यांना एवढाच भूमिपुत्रांचा कळवळा असेल तर त्यांनी कल्याण ग्रामीणमध्ये जिथे त्यांचे बंधू रमेशजी पाटील साहेब आमदार आहेत तिकडची परिस्थिती बघावी. तिकडे लोकांना आजही प्यायला पाणी नाही, चालायला चांगले रस्ते नाही. आज ज्या गावामध्ये ते राहतात काटई, तिथे आतमध्ये शिरलात की रस्तेही नाही हो चालायला. मग तुम्ही काय स्थानिकांचे मुद्द्यांवरती बोलणार आणि स्थानिकांच्या प्रश्नांना शिवसेनेकडून असा प्रचार केला जातोय की ते देशात नसतात, स्थानिक अजून एक काय हा प्रकार आहे? आता मी तर त्यामध्ये भाष्य करण्यासाठी एक छोटा माणूस आहे. गेल्या राष्ट्रवादीच्या 2 दिवस अगोदर जी सभा झाली त्यात माननीय शरदजी पवार साहेबांनी स्वतः उल्लेख केला की यांची चौकशी झाली पाहिजे, की अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हे परदेशात असतात बँकॉकमध्ये. तर त्यांनी तसे चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. तर ते एवढ्या मोठ्या नेत्यांनी जर त्याची दखल घेतली असेल तर माझ्यासारख्या म्हणजे ते इथे नसतात, ते तिथे काय करत, म्हणजे ते सहलीला जातात की काय, म्हणजे ते कल्याण डोंबिवलीमध्ये नसतात असं पवारांचं म्हणणं होतं. ते आता बँकॉकला जाऊन, आता बँकॉक हे विविध कामांसाठी प्रसिद्ध आहे. तर अवतरण चिन्हातली कामं. हा, आणि तिथे ते काय करायला जातात याचा शोध लागलाच पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना कल्याण डोंबिवलीकरांचं एक म्हणणं आहे की इथे विकास आणि इथे ठोस कामं याच्यावर तुम्ही तिघही न बोलता शिवसेना आणि मनसे, परांजपे आणि शिंदे असाच हा मुकाबला आहे आणि अशाच मुकाबल्यावर ही निवडणूक होते. हे डोंबिवलीसारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहरासाठी थोडंसं घातक नाही आहे? असं मला वाटत नाही. शिवसेना ही नेहमी विकासाला गती देणारा पक्ष आहे, विकास करणारा पक्ष आहे. तर बाकी जे राष्ट्रवादी आणि मनसे जो काही प्रचार करत आहेत, पर्सनल टीका, पक्षावरती टीका, हे न करता आधी सांगितलं की विकासावरती बोलायला हवं, आपण काय करणार आहोत ते लोकांपुढे मांडायला हवं. आज फक्त मोठे, आज RR पाटील साहेब असो, राज ठाकरे साहेब असो, जी काही टीका करतायत विकासावरती बोललात तर जास्त चांगलं होईल, लोकांनाही ते पटेल. हे सगळं होत असताना इतर अनेक मंडळींनी मदत केलेली आहे. मग राष्ट्रवादीमधली काही मंडळी मदत करतायत, काही नेत्यांची नावं मी इथे कॅमेऱ्यासमोर घेणार नाही. मनसेमधली काही लोक मदत करतायत, काँग्रेसमधली काही लोक मदत करतायत. ही जी एकनाथ शिंदेंची अर्थपूर्ण मदत आहे असं एकनाथ शिंदेंसाठी केली गेलेली असं म्हटलं जातंय, याच्यामध्ये किती तथ्य आहे? आज शिंदे साहेब हे पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करतायत आणि त्यांचे पर्सनल रिलेशनशिप आणि जे त्यांनी एवढ्या त्यांच्या जनसंपर्कामुळे, कामामुळे आणि भरपूर त्यांनी लोकांसाठी केलेलं आहे. तर असं मला वाटतं त्याचाच मोबदला कुठे ना कुठेतरी आज लोक त्यांना देत आहेत.
मदतीने. आणि तुम्ही बोललात की मनसे, काँग्रेस यामधलीही काही दुखावलेली राष्ट्रवादी दुखावलेली असू द्या या कोणीही असू द्या, जी अप्रत्यक्षपणे मदत करतायत, तर त्यांना असं आतमधून कुठे ना कुठेतरी वाटत असेल की एक चांगला उमेदवार दिलेला आहे, जो या लोकसभेमध्ये, या कल्याण लोकसभेमध्ये काहीतरी बदल घडू शकतो, परिवर्तन करू शकतो. आणि शिंदेसाहेबांवरचं प्रेम हे एक मोठी गोष्ट आहे. हे सगळं होत असताना या सगळ्या प्रक्रियेतलं आव्हानात्मक डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय आहे? सकाळी उठणं, लोकांना भेटणं, म्हणजे जेव्हा वडील करत होते त्यावेळेला ते बघत होतो आपण, पण आज प्रेक्षक म्हणून न राहता प्रत्यक्ष खेळाडू म्हणून बनावं लागले. हे किती किती चॅलेंजिंग आहे? राजकारण चॅलेंजिंग आहे? हा, राजकारण खूपच चॅलेंजिंग आहे. आज चॅलेंजेस तर सर्वीकडे असतात. डॉक्टर होतो तेव्हाही तेवढ्याच आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणाने लोकांना सेवा देत होतो, रुग्णसेवा करत होतो. ते राजकारणामध्ये शब्दांपेक्षा हावभाव आणि देहबोली ही बरंच बोलत असते. एकनाथ शिंदेचे सुपुत्र असलेल्या डॉक्टर श्रीकांत यांची देहबोली, त्यांचे बिटवीन द लाईन्स मधले पॉज हे येणाऱ्या 16 मे नंतर नेमके कशा स्वरूपात शिवसेनेला फलदायी ठरणार का, की ते पुन्हा एकदा डॉक्टर म्हणून काम करायला सज्ज होणार, सिद्ध होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 16 मेला मिळणार आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपण वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलं आणि अजून थोडंसं नेट प्रॅक्टिसमध्ये असल्यासारखं प्रत्येक सावध पवित्रा घेत आपण फटकेबाजी केली. अपेक्षा करूया की येणाऱ्या काही काळामध्ये ही फटकेबाजी आणखी जोरात होईल आणि 2020ची मॅच बघायला मिळेल. आपण आपला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या स्मितहास्यातून आपल्याला न दिलेल्या उत्तरांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचतायत, पण या अशाच स्मितहास्यामधून किंवा 2 वाक्यांमधल्या पॉजमधून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. अर्थात त्या ते 16 मे नंतर किती अधिकारवाणीने आणि किती आत्मविश्वासाने सांगणार आहेत हे 16 तारखेला जाहीर होणाऱ्या निकालानंतर आपल्याला कळू शकणार आहे. कॅमेरामन देवानंदसह मी राजेश कोचरेकर, लेमन न्यूज, कल्याण.